आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। उष्णतेच्या झळा बसणार, अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा। बीडमध्ये उन्हाचा पारा वाढला, मुख्य रस्त्यासह बाजारपेठेमध्ये शुकशुकाट। उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांची रस्त्यावर तुरळक गर्दी। परळी तालुक्यामध्ये लेंडेवाडी ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती। शेजारी असलेल्या तळ्यातील पाणी आटलं आणि त्यामुळे नागरिकांची 4 ते 5 किलोमीटरवरून पाणी आणण्यासाठी वणवण। लातूरच्या अवलकोंडामधील तलावामध्ये 8 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा। पाणी नसल्यामुळे पाण्यासह चाऱ्याची देखील टंचाई। परभणी जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर। येलदरीमध्ये 40% जलसाठा शिल्लक, तर अनेक लघु प्रकल्प कोरडे ठाक। नाशिकच्या मालेगावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया। शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, पाईपलाईन फुटून शेतात पाणी, शेतातील कांदा भुईसपाट, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामधील 26,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसचे 56 कोटी जमा। शासनाच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा बोनस जमा, कर अजून 98,000 शेतकरी बोनसपासून वंचित। जळगाव जिल्ह्यामधील बोदवड नगरपंचायतीने चौकामध्ये लावली कर भरणाऱ्या थकबाकीदारांच्या नावांचे बॅनर। नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांचे कराच्या रकमेसह बॅनर लावले।